हॅलो फ्रेंड्स, माय सेल्फ कवठेकर अंकिता आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वीचा पहिला चॅप्टर. द फर्स्ट चॅप्टर अँड दॅट नेम इज द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर सजीव सृष्टी. तर ज्या काही लिव्हिंग थिंग्स आहेत, आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचं ॲडॅप्टेशन आणि क्लासिफिकेशन याची स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायची. तर आपल्याला माहिती आहे की खूप वेगवेगळ्या टाईपच्या व्हरायटीजचे आपल्याला ॲनिमल्स, प्लांट्स पाहायला मिळतात. तर त्यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत, डिसिमिलॅरिटीज आहेत. काही म्हणजे अगदी जर आपण प्लांट्समध्ये पाहायला गेलं तर काही प्लांट्स जे आहेत ते खूप छोटे आहेत, काही मीडियम साईजचे आहेत, काही खूप उंच आहेत. परत काही प्लांट्स जे आहेत ते ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, जे फक्त पाण्यामध्ये वाढतात. असे काही प्लांट्स आहेत. काही प्लांट्स आहेत की जे फक्त डेझर्टमध्ये वाढतात. डेझर्ट म्हणजे वाळवंटात, जो वाळवंटी प्रदेश आहे त्याच्यामध्येच असतात. म्हणजे एकीकडे तर काही असे झाडं आहेत जे फक्त पाण्यामध्ये वाढतात आणि काही असे डेझर्ट म्हणजे जिथं पाण्याची खूप कमतरता आहे, तिथं कमतरतेला आपण स्कॅर्सिटी ऑफ वॉटर असं म्हणतो. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे तरीसुद्धा तिथे काही झाडं आहेत. काही टेरेस्ट्रियल आहेत. परत काय असे आपण काही झाडं पाहतो ज्यांची फुलं खूप सुंदर आहेत, परंतु काही फुलांचा जो कलर तो एकदम डल असतो आणि काही खूप सुंदर फुलं असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आपल्याला पाहायला मिळतात या पृथ्वी तलावर, या सजीव सृष्टीमध्ये. आणि आता जर आपण ॲनिमल्समध्ये पाहिलं, इन केस ऑफ ॲनिमल्स, सम ॲनिमल्स आर युनिसेल्युलर, some are multicellular, काही फक्त एकजीवी आहेत, काही एकापेक्षा जास्त सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आहेत काही प्राण्यांमध्ये. तर काही व्हर्टिब्रेट्स आहेत, तर काही इनव्हर्टिब्रेट्स सुद्धा आहेत. मग त्यातही जर आपण पाहिलं तर काही प्राणी फक्त ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, म्हणजेच काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स, काही टेरेस्ट्रियल आहेत. परत काही रेप्टाईल्स, पुन्हा काही एरियल आहेत. आणि काही ॲम्फिबियन्स सुद्धा आहेत. तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय, असे प्राणी जे फक्त पाण्यामध्ये वाढतात, पाण्यामध्ये जिवंत राहू शकतात. म्हणजे मासा किंवा मग फिशेस, हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. काही टेरेस्ट्रियल आहेत. टेरेस्ट्रियलमध्ये आपले डॉग, कॅट हे सगळे येतात. काही रेप्टाईल्स आहेत जे सरपटणारे प्राणी. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. सरपटणारे प्राण्यांमध्ये काय येतं, स्नेक, परत लिझार्ड, पाल, साप, हे जे असे प्राणी आहेत ते रेप्टाईल्स. काही ॲम्फिबियन्स आहेत, म्हणजे ॲम्फिबियन्स म्हणजे असे ॲनिमल्स जे असे ऑर्गॅनिझम्स जे फक्त पाण्यात किंवा फक्त जमिनीवर नाही वाढत. ते पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात. फॉर एक्झाम्पल, ॲम्फिबियन्सचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फ्रॉग किंवा मग टॉर्टोइज. ते जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात. काही एरियल आहेत, म्हणजे जे फक्त हवेत राहतात. म्हणजे ऑल बर्ड्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. बर्ड्स, इन्सेक्ट्स नाही घेतले तरी चालतील, आपण बर्ड्सला सुद्धा कन्सिडर करूया एरियलमध्ये. जे एरियल ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये बर्ड्स येतात जे फक्त हवेमध्ये राहतात. पण जे फ्रॉग आहे, टॉर्टॉइज आहेत, हे ॲम्फिबियन्स आहेत, पण ते एरियल नाही आहेत, ते हवेत नाही राहू शकत. आता काही टेरेस्ट्रियल असतात, ते ॲक्वॅटिक राहत नाही, ते पाण्यामध्ये राहू शकत नाहीत. मग जे पाण्यामध्ये ॲनिमल्स असतात ते जमिनीवर राहू शकत नाहीत. जर त्यांना पाण्यातून बाहेर काढलं तर ते मरतात, कारण त्यांना पाण्यामध्येच राहण्याची सवय आहे. त्याने त्यांच्या बॉडीला, त्यांच्या सगळ्या बिहेवियरला ॲडॅप्ट केलेलं आहे. तर मग हे एवढे सगळे चेंजेस असताना सुद्धा, एवढी सगळी डायव्हर्सिटी असताना प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चेंजेस आहेत, काही ना काहीतरी एक वेगळेपण आहे प्रत्येक प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये. मग ते जगतात कसे, मग हे असे कशा प्रकारे, म्हणजे इतकी डायव्हर्सिटी आहे तरीसुद्धा ते इथं आहेत, कारण त्याने स्वतःला ॲडॅप्ट केलं आहे.
काय केलं, ॲडॅप्टेशन केलं, त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट केलं. तर ॲडॅप्टेशन म्हणजे काय, ॲडॅप्टेशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच ऑल्सो हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस, त्यांच्यामध्ये काही चेंजेस ग्रॅज्युअली होतात, विच ऑकर इन द बॉडी पार्ट्स, त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये काही चेंजेस होतात, काही त्यांच्या बिहेवियरमध्ये सुद्धा चेंजेस होतात, त्यांच्या आजूबाजूच्या सराउंडिंग्समध्ये त्यांना ॲडजस्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये जे जे काही त्यांना चेंजेस करावे लागले ते त्यांनी केले किंवा ते करतात, त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. म्हणजे समजा मासा पाण्यात राहतो, तर त्या पाण्यात राहण्यासाठी पोहता यावं लागतं आणि पोहण्यासाठी त्यांनी त्यांच्यामध्ये फिन्स तयार केल्या. मग हे झालं त्यांचं ॲडॅप्टेशन. किंवा आपणही पाहतो की समजा एखादा माणूस जर जम्मू काश्मीरमध्ये राहणारा असेल तर तो डिरेक्टली केरळामध्ये किंवा मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं फार जास्त प्रमाणामध्ये ऊन आहे, तापमान आहे, तिथे तो राहू शकतो का, तर नाही. त्याला स्वतःमध्ये काय ॲडॅप्टेशन करावं लागतं. आणि आपण जर जम्मू काश्मीरमध्ये गेलो तर आपण राहू शकतो का, नाही. पण ते तिथे राहतात कारण त्यांना स्वतःला तिथे राहण्यासाठी अडॅप्ट केलेलं, त्यांच्यामध्ये त्यांनी अडॅप्टेशन केले, त्यांच्या बिहेवियरमध्ये त्यांनी काही चेंजेस केलेत, ते ग्रॅज्युअल चेंजेस. पण ॲडॅप्टेशन ही म्हणजे की आज मी तिथे गेले आणि मी स्वतःला अडॅप्ट केलं असं नाही होत. इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. म्हणजेच इट इज अ लॉंगर प्रोसेस आहे. त्याला हजारो, करोडो किंवा लाखो वर्षसुद्धा लागतात ॲडॅप्टेशन करण्यासाठी. प्रत्येक प्राण्याला किंवा वनस्पतीला स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन्स करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि दिस ॲडॅप्टेशन प्रोसेस इज अ लॉंगर प्रोसेस. मग आता आपण पाहूया की प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन्स होत गेले, त्यांनी कशा प्रकारे स्वतःला ॲडॅप्ट केलं. समजा जर ते वाळवंटात आहेत तर त्यांनी त्याच्यासाठी वाळवंटात जगण्यासाठी त्यांनी काय ॲडॅप्टेशन्स केले. समजा ते बर्फामध्ये आहेत, स्नोई रिजनमध्ये आहेत, तर त्यांनी तिथे राहण्यासाठी स्वतःमध्ये काय ॲडॅप्टेशन्स केले, हे सगळं आता आपण पाहूया. सो फ्रेंड्स, आता आपण पाहूया ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये काय ॲडॅप्टेशन्स त्या प्लांट्सनी पाण्यामध्ये राहण्यासाठी केले. तर त्यातलं पहिलं आहे, सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड. म्हणजे असे काय ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्यांचे जे रूट आहेत विच आर फर्मली रूटेड इन द सॉईल. त्यांचे रूट्स पाण्यामध्ये सुद्धा म्हणजे खाली मातीमध्ये एकदम फर्मली रूटेड आहेत, पण त्यांचे जे स्केम आहेत ते पाण्यामध्ये आहेत. आणि बट देअर लीव्स अँड फ्लॉवर्स are floating on the surface of water. म्हणजे काही ॲक्वॅटिक प्लांट्स जे आहेत त्यांचे जे रूट्स आहेत ते त्यांच्या जमिनीमध्ये फर्मली रूटेड आहेत. म्हणजे ते जमिनीमध्ये आहेत त्यांचे रूट्स, आणि त्यांचे जे स्केम आहे ते सबमर्ज्ड आहे, म्हणजे पाण्यामध्ये बुडालेलं आहे. पण त्यांचे लीव्ज आणि जे फ्लॉवर्स आहेत ते पाण्याच्या पृष्ठभागावर, पाण्याच्या सरफेसवर तरंगत आहेत. दे आर फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर. तर काही ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये दे आर एंटायरली अफ्लोएट. म्हणजे समजा हे पाणी आहे तर ह्या पाण्यावर ते झाड कम्प्लिटली फ्लोएट करते, म्हणजे पाण्यावर तरंगतं आहे. आणि त्याचे जे रूट्स आहेत ते असे पाण्यामध्येच असतात. ते खाली समजा ही जमीन आहे इथे, तर ते जमिनीमध्ये यांचे रूट्स नाही आहेत, पाण्यामध्येच त्यांचे रूट्स तरंगत आहेत. देअर रूट्स आर नॉट अँकोर्ड इन द सॉईल. अँकोर्ड म्हणजे काय, टू होल्ड. ते जमिनीमध्ये होल्ड केलेले नाहीत किंवा ते जमिनीमध्ये फर्मली रूटेड नाही आहेत, तर ते पाण्यातच आहेत, पाण्यावरच तरंगत आहेत. त्यांचे जे लीव्ज आहेत आणि स्केम्स आहेत ते म्हणजे तो झाड जे आहे ते पाण्यावर तरंगत आहे आणि त्यांचे रूट्स पाण्यातच आहेत, ते जमिनीमध्ये नाही आहेत, ते मातीमध्ये रुजलेले नाही आहेत त्यांचे जे रूट्स आहेत ते. तिसरं ॲडॅप्टेशन आहे की लीव्ज अँड स्केम्स आर कवर्ड विथ वॅक्सी लेयर. काही ॲक्वॅटिक प्लांट्स जे आहेत त्यांचे लीव्ज आणि स्केम्स जे आहेत ते त्यांच्यावर एक वॅक्सी लेयर आहे. वॅक्सी म्हणजे अगदी चिकट मेणासारखा जो एक लेयर असतो त्यांच्या
लीव्जवर आणि स्केमवर तो वॅक्सी लेअर त्यांच्या प्रेझेंट आहे आणि त्या वॅक्सी लेअर त्यांच्या लीव्ज आणि स्केमवर कवर्ड असल्यामुळे ते पाण्यावर तरंगू शकतात, इझिली ते फ्लोएट करतात पाण्यावर किंवा पाण्यामध्ये ते जगू शकतात. लीव्ज आर थिन स्लेंडर लाईक रिबन, म्हणजे काही काही प्लांट्सचे जे लीव्ज आहेत ते थिन आहेत आणि रिबन लाईक त्यांचं स्ट्रक्चर आहे आणि त्या शेपमुळे काय होतं की विच हेल्प्स देम टू सर्वाइव्ह or to withstand in the water, म्हणजे पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना ते जगण्यासाठी मदत करतात कारण त्यांचं स्ट्रक्चर रिबन लाईक आहे, ते थिन आहे, त्याच्यामुळे ते पाण्याच्या करंटमध्ये सुद्धा, पाण्याच्या एवढ्या प्रवाहामध्ये सुद्धा सर्वाईव्ह करतात. तर हे एक त्यांचं अडॅप्टेशन आहे. आणि परत एअर स्पेसेस इन स्केप अँड पिट्युल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स, म्हणजे काही जर ॲक्वॅटिक प्लांट्स पाहिले तर त्यांच्या स्केम जे आहे, समजा हे त्याचं स्केम आहे, तर इथे त्यांचे एअर स्पेसेस असतात. ह्या एअर स्पेसेसमुळे काय होतं तर त्यांना पाण्यावर त्यांना तरंगायला इझी जातं त्या प्लांट्सला. फॉर एक्झाम्पल लोटस, त्याला कमळाचं फूल तर माहितीच आहे, तर त्याचे जे पानं असतात कमळाच्या झाडाचे ते असेच पाण्यावर तरंगत असतात, राईट, कारण त्यांच्या स्केममध्ये किंवा पिट्युलमध्ये हे एअर स्पेसेस असतात. पिट्युल म्हणजे काय, समजा हे लीव्ज आहे तर ह्या लीव्जचा ह्या जो देठ असतो याला आपण पिट्युल म्हणतो. तर ह्या पिट्युलचा सुद्धा जर आपण TS घेतला तर ते तिथे सुद्धा त्यांच्या एअर बॅग्स असतात किंवा मग एअर स्पेसेस असतात. म्हणजे समजा एखादा फुगा आपण फुगवला आणि तो जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो बुडेल का, तर तो नाही बुडणार, तो पाण्यावरच तरंगेल. मग इथेही असेच एअर बॅग्स, एअर स्पेसेस आहेत, त्याच्यामध्ये हवा आहे, त्याच्यामुळे ते लीव्ज जे आहेत, ते स्केम जे आहे ते पाण्यावरती तरंगत आहे. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स होते ॲक्वॅटिक प्लांट्सचे. कोणते, तर ते त्यांचे काही प्लांट्सचे जे रूट्स आहेत ते फर्मली रुटेड आहेत सॉईलमध्ये, तर काही कम्प्लिटली पाण्यावर तरंगतात. तर काहींच्या लीव्ज आणि स्केमवर वॅक्सी लेअर त्यांची कोटिंग येते, विच आर कवर्ड विथ द वॅक्सी लेअर, त्याच्यामुळे त्यांना तरंगायला सोपं जातं. तर काहींची शेप थिन आहे, रिबन लाईक त्यांचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे ते वॉटर करंटमध्ये व पाण्याच्या प्रवाहामध्ये सुद्धा ते जगू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. आणि लास्ट ॲडॅप्टेशन हे आहे की त्यांच्या लीव्ज किंवा त्यांच्या स्केम्स आणि पिट्युल्समध्ये एअर स्पेसेस प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे ते इझिली फ्लोएट करतात. तर हे सगळे ॲडॅप्टेशन झाले ॲक्वॅटिक प्लांट्सचे. तर आता आपण पाहूया नेक्स्ट ॲडॅप्टेशन्स कोणते आहेत. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूया ॲडॅप्टेशन्स इन द डेझर्ट प्लांट. डेझर्ट प्लांट्स म्हणजे कोणते. डेझर्ट प्लांट म्हणजे असे प्लांट्स जे फक्त डेझर्टमध्ये वाढतात. म्हणजे डेझर्ट म्हणजे काय, तर वाळवंटी प्रदेशामध्ये जी काही झाडं वाढतात त्यांना आपण डेझर्ट प्लांट्स म्हणतो. आता वाळवंट म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया आलीच असेल की खूप जास्त माती आहे, झाडं आपल्याला कमी पाहायला मिळतील, खूप जास्त उष्णता असेल, पाण्याची कमतरता आहे. मग तरीसुद्धा तिथे झाडं आहेत, जगतात. तर ती कशी जगतात, तर तिथे जगण्यासाठी त्यांनी काय काय अडॅप्टेशन्स केले त्या स्वतःमध्ये, ते आपण आता पाहूया. तर पहिलं अडॅप्टेशन्स काय, दिस प्लांट्स आर लीफलेस ऑर लीफ लाईक नीडल्स ऑर मॉडिफाईड इन टू द थॉर्न्स. म्हणजेच ती जी झाडं असतात डेझर्ट प्लांट्स, त्यांना लीफ नसतातच, म्हणजे पानं नसतात, आणि जर पानं असली तरी ती नीडल लाईक असतात, म्हणजे सुईसारखी. मॉडिफाईड इन टू द थॉर्न, ते थॉर्न म्हणजे इन शॉर्ट आपण काटे, ते काट्यामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं असतं. त्यांनी स्वतःला काट्यामध्ये मॉडिफाय केलं, त्या लीव्जनी स्वतःला काट्यांमध्ये, थॉर्न्समध्ये मॉडिफाईड केलं. म्हणजेच काय होईल की त्याच्यामुळे जास्त वॉटर लॉस होणार नाही. कारण जर जास्त पानं असतील तर तिथे आपल्याला ट्रान्सपिरेशन होईल. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की ट्रान्सपिरेशनमुळे पाण्याचा खूप जास्त लॉस होतो, पाणी लॉस्ट होतं. आणि आपल्याला माहिती आहे की वाळवंटामध्ये आधीच पाण्याची कमतरता आहे, आणि मग ते असलेलं पाणीसुद्धा जर असं ट्रान्सपिरेशन थ्रू जर लॉस होत असेल तर मग
अवघड होईल ना त्या प्लांट्सना जगण्यासाठी तिथे, म्हणून त्यांनी त्यांचे लीव्जच काढून टाकले किंवा त्या लीव्जला थॉर्नमध्ये कन्वर्ट केलं, त्याच्यामुळे वॉटर लॉस जेणेकरून कमी होईल. सर दुसरं ॲडॅप्टेशन काय? स्केम स्क्युअर्स वॉटर अँड फूड अँड देअरफॉर धिस स्केम इज फ्लेशी. म्हणजे त्या जो स्केम आहे त्याच्यामध्ये वॉटर स्क्युअर केलेलं आहे. स्केम वॉटर स्क्युअर करतो, फूड स्क्युअर करतो आणि त्याच्यामुळे ते फ्लेशी आहे. तिसरं ॲडॅप्टेशन्स काय? द स्केम्स आर ग्रीन, दॅट इज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. तर जे काही डेझर्ट प्लांट्स आहेत त्यांचे जे स्केम असतात ते ग्रीन असतात, कारण ते फोटोसिंथेसिस करतात. आता तुम्ही म्हणाल की स्केममध्ये का फोटोसिंथेसिस होते? कारण आपण आधीच पाहिले की इथे लीफ नाही आहेत, लीव्ज नाही आहेत. लीव्ज नसल्यामुळे जर इथे लीव्ज नाहीत तर मग फोटोसिंथेसिस कसं होणार? तर मग फोटोसिंथेसिस होण्यासाठी स्केमने स्वतःला अडॅप्ट केला आणि स्केममध्ये फोटोसिंथेसिस व्हायला लागलं आणि म्हणून स्केम्स जे असतात डेझर्ट प्लांट्सचे ते ग्रीन कलरचे असतात. तर तिसरं ॲडॅप्टेशन काय? रूट्स आर पेनेट्रेटेड डीप इन टू द सॉईल. ह्यांचे जे रूट्स असतात, जे मुळं असतात ते सॉईलमध्ये खूप खोलवर गेलेले असतात, खूप खोलवर रुजलेले असतात इन सर्च ऑफ वॉटर. कारण आपल्याला माहिती आहे की वाळवंटामध्ये पाण्याची खूप जास्त कमतरता असते आणि मग पाणी जेवढ्या खोलपर्यंत जाऊन त्यांना पाणी मिळवता येईल ते तेवढ्या खोलपर्यंत जातात, म्हणून ते दिस रूट्स आर पेनिट्रेट्स डीप इन टू द सॉईल. तर त्याचं नेक्स्ट ॲडॅप्टेशन कोणतं आहे? तर थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम. तर त्यांच्या जे स्केम असतात त्या स्केमवर एक वॅक्सी सबस्टन्सचा एक थिक लेअर प्रेझेंट असतो की त्याच्यामुळे सुद्धा ट्रान्सपिरेशन होणार नाही, वॉटर लॉस होणार नाही म्हणून. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स झाले डेझर्ट प्लांट्सचे. काय काय आहेत की लीफलेस येते आणि जर लीफ असतील तर त्याने ते थॉर्न्समध्ये किंवा निडल्स लाईक स्ट्रक्चरमध्ये त्यांना मॉडिफाय केलं आहे. परत स्केममध्ये वॉटर आणि फूड स्टोअर्ड आहे त्याच्यामुळे ते फ्लेशी दिसतात. परत स्केम्स आर ग्रीन कारण ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. परत रूट्स आर पेनिट्रेटेड डीप इन टू द सॉईल. जमिनीमध्ये खूप जास्त डीपमध्ये त्यांचे जे रूट्स असतात ते पेनिट्रेट केलेले कारण त्यांना पाणी मिळायला पाहिजे. जेवढ्या खोलपर्यंत पाणी असेल तिथपर्यंत त्यांची जाण्याची तयारी असते. आणि लास्ट काय आहे की थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्केम. तर त्या स्केम आहेत त्या स्केमवर वॅक्सी सबस्टन्सेसचा एक थिक लेअर प्रेझेंट असतो. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स आहेत डेझर्ट प्लांट्सचे. तर आता आपण पुढचे ॲडॅप्टेशन्स पाहूया. तर फ्रेंड्स आता आपण पाहूयात ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. जे काही स्नोई रिजन्स असतात म्हणजेच बर्फाच्छादित प्रदेश. स्नोई रिजन्स म्हणजे काय? बर्फाच्छादित प्रदेश. जिथे खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ आहे अशा रिजनमध्ये, अशा प्रदेशामध्ये त्या प्लांट्समध्ये काय ॲडॅप्टेशन्स त्या प्लांट्सनी केले, एवढ्या बर्फामध्ये जगण्यासाठी त्या प्लांट्सनी स्वतःमध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स केले ते आपण आता याच्यामध्ये पाहूया. सो दिस स्नोई रिजन प्लांट्स इन्क्लूड्स कोनिफर्स, दिओदर अँड पाईन प्लांट्स. ह्यांच्यामध्ये कोनिफर, दिओदर आणि पाईन प्लांट्स मेनली इन्क्लूड होतात इन द स्नोई रिजन प्लांट्स ऑर द प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. तर त्यांचा जो शेप असतो तो कोनिकल असतो कारण त्यांचे जे ब्रांचेस असतात ते स्लोपिंग असतात. म्हणजे समजा आपण हे दिओदर प्लांट्स कन्सिडर करूया तर त्यांचे हे असे ख्रिसमस ट्रीसारखे त्यांचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे कोनिकल शेपही कोनिकल येतोय आणि त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत तो त्या अशा स्लोपिंग आहेत. स्लोप आहे हा उतार. स्लोप म्हणजे आपण उतार म्हणू शकतो. तर हे उतार आहे. तर हे त्यांचं ते ॲडॅप्टेशन आहे. मग कशामुळे असतील बरं हे स्लोपिंग ब्रांचेस त्यांचे किंवा हे कोनिकल शेप कशामुळे असेल? कारण दिस कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युम्युलेटिंग ऑन ट्री. म्हणजे ह्या कोनिकल शेप जो असतो तो स्नो म्हणजे बर्फाला त्या ट्रीवर ॲक्युम्युलेट होण्यापासून प्रिव्हेंट करतो. म्हणजे याच्यावर जर समजा बर्फ तसाच साचून राहिला, आता बर्फछादित प्रदेश आहे ना, तर कधी कधी हिमवर्षा होतो, कधी बर्फ पडतो, तर मग तो बर्फ जर असाच इथे अक्युमुलेट राहिला किंवा इथं साचून राहिला तर ते झाड जे येईल ते खराब होईल, ते सडून जाईल, त्याची पानं खराब होतील. मग हा जो स्लोप आहे तो स्लोप असल्यामुळे हे इथं साचून नाही राहत, तर खाली गळून पडतं बर्फ. आणि जे लास्ट ॲडॅप्टेशन आहे
ते थिक बार्क इज प्रेझेंट. जे बार्क आहे ते खूप थिक असतं, कारण विच हेल्प्स or to survive in the cold. बर्फ आहे म्हटल्यानंतर खूप जास्त आपल्याला थंडी वाजणार, खूप जास्त. मग त्या थंडीमध्ये जगण्यासाठी त्यांनी त्यांची जी बार्क आहे ते थिक करून घेतली. त्यांनी ते अडॅप्टेशन केलं. आणि जसं की मी सांगितलं की अडॅप्टेशन हे लगे आज ठरवलं आणि उद्या अडॅप्ट झालं असं नाही होत. तर त्यासाठी खूप वेळ लागतो, हजारो लाखो वर्ष, करोडो वर्षही कधी कधी लागतात. तर हे सगळे जे अडॅप्टेशन्स आहेत ते प्लांट्स ऑफ द स्नोई रिजन, बर्फाच्छादित प्रदेशातील झाडांमधले आहेत. काय तर त्यांचा जो शेप आहे तो कोनिकल आहे, त्यांच्या ब्रँचेस आहेत त्या स्लोपिंग आहेत. आणि त्या कोनिकल शेपमुळे काय होतं तर त्यांच्यावर बर्फ साचून नाही राहत. कारण जर बर्फ साचला, बर्फ ॲक्युम्युलेट राहिला, तिथे ॲक्युम्युलेट जर झाला तिथे, तर मग त्याची पानं जी आहेत किंवा तो झाड जे आहे ते सडून जाईल, मग ते खराब होईल. मग त्याचे स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे किंवा त्यांचा कोनिकल शेप असल्यामुळे त्यांच्यावर बर्फ साचून नाही राहत. आणि त्यांचे जे बार्क आहे ते ठीक आहे, कारण त्यांना थंडीमध्ये जगायचं आहे, थंडीमध्ये त्यांना सर्वाईव्ह करायचं आहे. तर हे सगळे अडॅप्टेशन्स झाले स्नोई रिजन्सचे. तर आता आपण नेक्स्ट अडॅप्टेशन्स पाहूयात. तर फ्रेंड्स, आता आपण फॉरेस्ट रिजनमधल्या प्लांट्समध्ये काय काय अडॅप्टेशन्स त्या प्लांट्सनी फॉरेस्टमध्ये जगण्यासाठी केले ते आपण पाहूया. तर फॉरेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की फॉरेस्ट म्हणजे जंगल. आणि जर आपण जंगलामध्ये गेलो कुठे तर आपल्याला असं एकाच टाईपचे आपल्याला झाडं दिसतात का तर नाही. तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं दिसतात. मग काही ट्रीज असतात, काही श्रब्स असतात, काही हर्ब्स असतात. म्हणजे काही खूप मोठी झाडं असतात, काही श्रब्स म्हणजे किंवा हर्ब्स म्हणजे जे काही झुडुपं असतात, काही झाडं असतात, काही श्रब्स म्हणजे हर्ब्स किंवा काही ट्रीज आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतील. मग एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे जर तिथे प्लांट्स एकाच ठिकाणी जगत आहेत तर मग त्यांनी स्वतःमध्ये काही ना काहीतरी अडॅप्टेशन्स केले असतील ना. कारण एवढे जास्त तिथे झाडं आहेत, मग ते त्यांच्यामध्ये कम्पीट करतात. कशासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं तर सनलाईट मिळवण्यासाठी. कशासाठी बरं सनलाईट पाहिजे त्यांना तर फोटोसिंथेसिस करण्यासाठी. जर ते फोटोसिंथेसिस नाही करू शकले, ते स्वतः तयारच नाही करू शकले, तर मग त्यांना जगण्यासाठी फारच अवघड होऊन जाईल ना. कारण तेच तर स्वयंपोषी आहेत. आणि मग ह्या सनलाईटसाठी त्यांच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन होतं सनलाईट मिळवण्यासाठी. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, जे ट्रीज आहेत, जी झाडं आहेत ते खूप उंच ग्रो होतात, टॉल. ते खूप उंच ग्रो होतात, म्हणजे जेणेकरून जर ते सगळ्यात उंच गेले तर त्यांना तिथून सनलाईट मिळेल किंवा सूर्याचा प्रकाश मिळेल, म्हणजे त्यांना फोटोसिंथेसिस करता येईल. मग आता हे झाडं तर उंच गेले, मग प्रत्येक जर झाडं उंच गेले तर मग त्यांनाही सनलाईट मिळणार नाही ना. मग काही झाडांनी काय केलं तर काही क्लाइंबर्स आहेत. म्हणजे समजा हे उंच झाड आहे, तर मग ह्या क्लाइंबर्स काय करतात, ह्या झाडाच्या भोवती अशी गुंडाळा मारतात, असे गोल गोल त्या झाडाभोवती चढतात, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा सनलाईट मिळेल, सूर्याचा प्रकाश मिळेल त्या क्लाइंबर्सना सुद्धा. मग हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. आणि हे टेंड्रिल्स, आता काही वेळा आपण क्लाइंबर्स पाहतो, पण क्लाइंबर्सवर सुद्धा म्हणजे असे टेंड्रिल्स असतात, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. मग ते सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. फॉरेस्टमध्ये जगण्यासाठी त्या झाडाने स्वतःमध्ये केलेलं ते ॲडॅप्टेशन आहे. कोणते तर ट्रीज जे आहेत ते खूप उंच ग्रो होतात, खूप जास्त उंच आहेत, त्याच्यामुळे त्यांना सनलाईट मिळतो. काही क्लाइंबर्स असतात तिथे की जेणेकरून ते त्या झाडाच्या भोवती गोल गुंडाळ असे झाडावर चढून ते त्यांचा सूर्यप्रकाश मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर काही टेंड्रिल्स असतात जे त्या क्लाइंबर्सवर सुद्धा असे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, त्यांना टेंड्रिल्स म्हणतो. तर हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स झाले फॉरेस्ट रिजनचे. तर आता आपण पुढचे ॲडॅप्टेशन्स पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूयात ॲडॅप्टेशन्स इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड प्लांट्समध्ये काय ॲडॅप्टेशन्स त्या ग्रासलँड प्लांट्सनी केले. तर ग्रासलँड प्लांट्समध्ये वेगवेगळे ग्रासेस, वेगवेगळे बुशेस आपल्याला पाहायला मिळतील. मग या ग्रासेसमध्ये, या बुशेसमध्ये काय ॲडॅप्टेशन्स झाले, त्यांनी काय ॲडॅप्टेशन्स केले हे आता आपण पाहूया. तर पहिला ॲडॅप्टेशन्स आहे की फायब्रस रूट. जे ग्रासेस असतात त्यांच्यामध्ये फायब्रस रूट आहे. म्हणजे फायब्रस रूटमुळे काय होतं तर सॉईलचं इरोजन कमी होतं.
आता फायब्रस रूट म्हणजे कसे, आता समजा हे झाड आहे, तर समजा हे एक सिंगल रूट आहे आणि मग ह्याला जर अशा ब्रांचेस असतील तर ह्याला म्हणतो आपण टॅप रूट. हे सिंपल रूट आहे, टॅप रूट आहे. आणि हे फायब्रस रूट, ह्याला आपण काय म्हणतो, फायब्रस रूट्स म्हणतो. नंतर ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन. इक्वेटोरियल रिजन म्हणजे कुठे, विषुववृत्ताचे जो प्रदेश आहे, विषुववृत्तीय प्रदेश जो आहे, तिथे हे जे ग्रासेस असतात ते खूप उंच असतात, दे आर व्हेरी टॉल. पण जर कोल्ड रिजनमध्ये जर आपण गेलो तर तिथे हे जे ग्रासेस आहेत ते खूप छोटे असतात, शॉर्ट असतात. आणि अजून एक अडॅप्टेशन म्हणजे व्हास्ट मीडोज आर फाउंड इन द हिली एरियाज ॲज वेल एज प्लांट्स. म्हणजे हे जे व्हास्ट मीडो प्लांट्स असतात, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला कुरणे म्हणतो. तर ही जी कुरणे असतात ते आपल्याला हिली एरियाज म्हणजे डोंगराळ भागातही मिळतील आणि ॲज वेल ॲज इन प्लेन रिजन म्हणजे सपाट मैदानी प्रदेशात सुद्धा आपल्याला ही व्हास्ट मीडोज आपल्याला मिळून जातील. तर हे सगळे अडॅप्टेशन्स झाले ग्रासलँड प्लांटचे. तर ह्या पुढचे जे काही अडॅप्टेशन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.